अभिमन्यू सरांनी माझं ज्यावेळेस पहिली तपासणी केली होती, 81 किलो वजन होतं माझं. आज बरोबर 1 महिना झाला. एका महिन्यात माझं 1 किलो वजन कमी झालं. मला गुडघ्याचा त्रास होता आणि मला जिना चढणे मुश्किल होतं. पण आता मी कंटिन्यू ते काम जिना चढतो आणि मला दररोज जनसंपर्कामुळे मला दररोज 20 चहा व्हायचे. परंतु आता एकही चहा दिवसभरामध्ये मी पित नाही आणि मला चांगला फ्रेश वाटते, आनंददायी वाटते, उत्साहवर्धक माझं जीवन आता सुरू आहे आपल्या वेलनेस परिवाराशी कनेक्ट झाल्यामुळे. आणि माझी कीर्तन वगैरे असतात पूर्ण महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि तेलंगणामध्ये. त्या कीर्तनामध्ये सुद्धा मी फार उत्साहाने आता ती कला सादर करत असतो. आपल्या अभिमन्यू सर, आमचे डॉक्टर राजेशजी तायडे यांच्यामुळे मी आपल्या परिवाराशी जुळलो. त्यांचे फार मोठे धन्यवाद, आभार मानतो. आणि आपला दररोज हे मी कनेक्ट होत असतो. सकाळची बॅच सुद्धा मी करतो थोडीफार आणि नंतर सेकंड बॅच पूर्णच करायचा प्रयत्न करतो. संध्याकाळची सुद्धा ऍडजस्टमेंट करायचा प्रयत्न करतो. गुरु सर, आज एकादशी आहे. आता बेस्ट आहे. आज एकादशी आहे म्हटलं. हो, एकादशी आहे. मला एकादशी आहे. हो आहे. हो, आणि तुम्ही महाराष्ट्रभर कीर्तन वगैरे करतात. हो हो हो. 10 मिनिटं आहे तुमच्याकडे, काही आम्हाला मार्गदर्शन करा. हा हा हा. हे बघा, तुम्ही कायम कीर्तन वगैरे करता, प्रवचन करता, लोकांना आध्यात्मिक ज्ञान देता, बरोबर आहे. आजही तुमच्या समोर जवळपास 1-2 हजार म्हणजे 160 जरी असले तर एका डिव्हाइसवर 10 जण बसलेले, 2 जण बसलेले. त्यांना ऐकायचंय तुम्हाला. 10 मिनिटं तुम्ही मार्गदर्शन करा, अध्यात्मावर मार्गदर्शन करा. आज एकादशी आहे. बर 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 बर. तर ऐकणाऱ्या सर्वांना एकच सांगेल, एक चित्रपटातलं एक गीत आहे, एक मुकळा सांगतो. जिंदगी की तलाश में हम मौत के कितने पास आ गए. हरित क्रांतीच्या नावावर लोकांनी केमिकल वापरणं सुरू केलं, वेगवेगळे फवारे मारणं सुरू केले. भाजीपाला सुद्धा आता शुद्ध मिळत नाही. म्हणजे लोक प्रगतीच्या नावावर मृत्यूच्या तावडीत जात आहे. आणि या मृत्यूच्या तावडीतून सोडवण्यासारखे वेलनेस सारखे परिवार आणि काही सज्जन वृंद, अभिमन्यू सर असतील, आपण असतील, या सर्वांच्या प्रयत्नातून थोडंफार का होईना परंतु भारताला तंदुरुस्तीकडे नेण्याचा आपण प्रयत्न करत असता. आणि ज्यावेळेस ते BMI वगैरे केल्या जाते आणि सांगितल्या जाते की तुम्हाला काय काय प्रॉब्लेम आहे, तर त्याच्याहून एकच लक्षात येते की जिंदगी को जब तक मौत नजर नहीं आती तब तक जिंदगी सही रास्ते पर नहीं आती. आणि महाराज सुद्धा, तुकडोजी महाराज सांगायचे, भारता ग्रहण लागले अति गुलाम जन झाले, तोडण्या येई बंधना पाहण्या भारत आपला पुन्हा, कधी येशील मन मोहना पाहण्या भारत आपला पुन्हा. म्हणजे भारताला फार मोठं ग्रहण लागलं. व्यसनाधीन लोक होऊ राहिले, शरीराकडे तर त्यांचं लक्षच नाही राहिलं. कारण एवढी दौड सुरू झालेली आहे, एक रेस सुरू झालेली आहे, नुसता पैसा पैसा पैसा. त्याच्यामुळे शरीराकडे दुर्लक्ष झालेलं आहे. म्हणून महाराज एका भजनात सांगतात, बिघडले ब्रीद जनतेचे चरित्रे नासली सारी, जाहला देश दुर्बल हा, आणि शक्ती द्या बुद्धी द्या. लोकांना शक्ती सुद्धा द्यायची आहे आणि बुद्धी सुद्धा द्यायची आहे. परंतु प्रार्थना कुणाला केली तर प्रार्थितो संत साधूंना शक्ती द्या, बुद्धी द्या लोका. त्याच्यामध्ये पुढे महाराज सांगतात, लोक हो वीर व्हा सारे, तपस्वी कष्ट करणारे, जाहला देश दुर्बल हा, शक्ती द्या बुद्धी द्या लोका. आणि शिक्षणाच्या बाबतीत महाराज एवढे बोलून गेले, आता नको उच्च शिक्षण, हे तर गेले मागील युगी लपून, आता व्हावा कष्टिक बलवान, सुपुत्र भारताचा. गावावर आली गुंडाची धाड, विद्यार्थी दार लावी धडाधड, वाढ वडिलांच्या आबरूची धिंड, काय शिक्षण कामाचे. यासाठी तरुण हा उद्योगी असला पाहिजे, धष्टपुष्ट असला पाहिजे, शरीर कमावता आलं पाहिजे त्याला. आपल्या आई वडिलांची, समाजाची, देशाची सेवा करण्यासाठी सर्वप्रथम आरोग्य, पहिला धन निरोगी काया. सर्वात धन जर कोणतं असेल तर ते निरोगी काया सांगितलेलं आहे.
कबीर महाराजांनी सुद्धा 7 सुख सांगितलेले आहे आणि त्या 7 सुखामध्ये पहिला सुख निरोगी काया, दूजा सुख घर में हो माया, तीजा सुख सुलक्षणा नारी, चौथा सुख पुत्र हो आज्ञाकारी, पाचवा सुख स्वदेश में बासा, छठवा सुख राज में हो पासा, सातवा सुख संतोषी मन, ऐसा है तो धन्य है जीवन. म्हणजे सर्वात पहिलं सुख कोणतं सांगितलं तर निरोगी काया. तो माणूस श्रीमंत आहे, त्याला वाढल्याबरोबर जेवण सुरू करतो, बिछाण्यावर पडल्याबरोबर झोप लागते. नाही तर आता एखाद्याला जर जेवण वाढलं तो म्हणते पहिले जिलेबी काढा, कारण डायबिटीज, वेगवेगळे रोग, मधुमेह, असे वेगवेगळे रोग लोकांना जडलेले आहे. आणि हे तोडण्यासाठी महाराजांनी भगवंताला म्हटलं की तोडण्या येई बंधना, म्हणजे गुलाम जन झाले. बोलण्यासारखं खूप आहे, परंतु तुमचा सर्वांचा वेळ मी आता घेऊ शकत नाही. माझे युट्यूबवर रवींद्र महाराज गुरव नावानं चॅनल आहे, त्याच्यावर माझे सर्व कीर्तन, प्रवचन, भजन, काल माझी प्रार्थना होती खामगावला, प्रार्थनेवर दररोज माझं भाषण असते, त्याच्यामधून फार मोठा संदेश आहे. त्याच्यावर एक युट्यूबवर मी माझ्या मुलाचा वाढदिवस झाला आता मध्ये 15 तारीखला, त्या वाढदिवसाच्या निमित्त जेवढे मुलं आले होते त्यांना सर्वांना काजू बदामचं दूध पाजलं आणि विदाऊट केक न करता आपले वाढदिवस साजरे करा. कारण बेकरी प्रोडक्ट जेवढे आहे त्याच्यामधूनच केक येतो, ब्रेड येतात, बिस्किट येतात. हे बेकरी प्रोडक्ट सर्वच्या सर्व फॅट वाढवणारे आहेत. म्हणून केक विरहित आपला वाढदिवस साजरा करा. आणि वाढदिवस हा मुळात घट दिवस आहे, तर वाढदिवसाला एक वेगळी संकल्पना मी मांडत असतो माझ्या प्रवचनातून की वाढदिवस म्हणून हा जो आहे हा संकल्प दिवस म्हणून साजरा करा. वेगवेगळे संकल्प करा, वाईट गोष्टीचा त्याग करणे, वाढदिवसाच्या निमित्त संकल्प करा. आणि तुम्हाला कोणतंच व्यसन नसेल, कोणतीच वाईट गोष्ट तुम्ही करत नसाल तर भविष्यामध्ये काहीतरी सतसंकल्प वाढदिवसाच्या निमित्तानं करा. एवढेच बोलतो आणि थांबतो. आपल्या वेलनेस परिवारामध्ये आल्यामुळे मी माझ्या शरीराची फार मोठी आता काळजी घेऊ लागलो. माझ्या या जनसंपर्कामुळे मी सर्व आघाड्यावर सक्रिय आहे. एक म्हणजे धार्मिक आघाडी, दुसरी सामाजिक आघाडी, तिसरी राजकीय आघाडीमध्ये सुद्धा मी पंचायत समितीला निवडून येत असतो. खामगाव बुलढाणा जिल्हा पंचायत समितीला सुद्धा निवडून येतो आणि सर्वच क्षेत्रात सक्रिय असल्यामुळे मला दररोज लोक आग्रहानं मला 20-25 चहा पाजत होते, परंतु आज मी एकही चहा पित नाही. लयच जर आग्रह केला तर म्हणतो भाऊ 1 गिलास पाणी गरम करून आणा. मी ते साखरण चहा माझ्या सोबतच आणलेला आहे, ती डब्बी असते माझ्याजवळ. अभिमन्यू सरांनी मी आपला सकल संतुलित आहार घेतो आणि ती डब्बी जवळ ठेवतो. जास्तच आग्रह केला तर मी म्हणतो फक्त तुम्ही ते पाणी गरम करून आणा. माझ्याजवळ साखरण चहापत्ती मीच आणलेली आहे, मी टाकतो भाऊ ते 2 चमचे फिरून त्यांच्या सामने. त्यांचं समाधान माझं समाधान. एवढं बोलतो, थांबतो. धन्यवाद सर. आपल्या वेलनेस परिवारात येऊन मला खूप खूप फायदा झाला. रामकृष्ण हरी माऊली. आणि असं वाटत होतं की तुम्हाला ऐकतच राहावं आम्ही. आज आमचं नशीब भाग्य आमचं की आज एकादशी आणि एकादशीच्या दिवशी तुमचा आम्हाला मार्ग